घरातला कमावणारा हातच गेलाय. हे सगळं कोणामुळे? या नालायक मुलामुळे, दारूमुळे. एकाच वेळी 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, कळतंय का तुम्हाला? आणि अशा माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. दादा रे, पण तो आपला आहे. हे नाहीये, तो आपला कोणीही नाहीये. आणि तुम्ही जर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो कायम तुरुंगातच कसा राहील यासाठी मी प्रयत्न करेन. दादा नको रे असं बोलू. आपल्या रक्ताचा आहे तो. नाही, मला मान्य आहे त्या कुटुंबावर मोठं संकट आलंय, पण आपण मदत करून आपल्याला जी काय मदत करता येईल ती सगळी आपण मदत करू त्यांना. त्या घरातली 2 मुलं मेली आहेत सुलू, तुला कळतंय का? तुझा तू दिवटा फक्त तुरुंगात गेलाय म्हणून तुला एवढा त्रास होतोय. त्यांची 2 मुलं कायमची गेली आहेत, जी कधीच परत येणार नाही आहेत. आणि करून करून काय करणार आहेस तू त्यांच्यासाठी? ती 2 मुलं परत आणून देऊ शकणार आहेस? मी स्वतः तिथली परिस्थिती बघून आलोय. त्या बिचाऱ्या आईच्या आणि मुलीच्या नजरेला नजर देता येत नव्हती मला. आपल्याच घरातल्या मुलाच्या चुकीमुळे 2 कुटुंबांचं आयुष्य एकाच वेळी उद्ध्वस्त झालेलं बघणं खूप त्रासदायक आहे सुलू. आणि मला माहिती आहे त्याला जर परत घरात जागा दिली तर हे चक्र असंच सुरू राहणार. आणि म्हणूनच या घरासाठी त्या मुलाचा विषय यापुढे कायमचा संपलेला आहे. आणि तुमचा यावर विश्वास नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करीन, तर थांबा. बाबा, दादा बाबा काय करताय? दादा दादा काय करतोयस तू? त्या नालायक मुलाच्या नावाने आंघोळ करतोय. अरे आजपासून तो माझ्यासाठी मेला. कुठली गोष्ट कुठपर्यंत गेलीये? आत्या, अगं आजपर्यंत दीपदादाचं नाव घेतल्यानंतर बाबा चिडायचे, पण ते टोक कधीच गाठलेलं नव्हतं. आत्या मी आलोच. स्वराज, आता तू कुठे निघालायस? दीप ज्योति